बघा, CDPO डिपार्टमेंटल एक्झाम पेपर 2 मध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये हा घटक आहे. एक शासकीय प्रवास भत्ता ज्याला आपण TA असं म्हणतो आहे. ओके. आणि दुसरं दैनिक भत्ता ज्याला आपण DA म्हणतो आहे. आता ही माहिती 1999च्या मूळ दस्तऐवजासह 7वा वेतन आयोग जो आहे त्याचे शिफारशी असतील, 24-25 मधले काही शासन निर्णय असेल त्यावर आधारित आहे. पण हे TA आणि DA हे बदलत असतात. ह्याच्या अजून अपडेट्स तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील, पण याची काही बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी बघूया ज्या तुम्हाला कामाला येतील. आता बघा, 1999 मध्ये 5वा वेतन आयोग आला होता. आता सध्या 7वा चालू आहे. काही दिवसानंतर 8वा वेतन आयोग येईल. आता इथे ग्रेड पे पासून पे मॅट्रिक्स असं या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसतोय. आधी ना ग्रेड पे मध्ये पगार असायचे. आता पे लेव्हल आल्या, त्याच्यानुसार गट पाडला येईल कोणाला कोणत्या लेव्हलचा पगार भेटणार. पुढे महागाई भत्ता म्हणाल तर 2024 मध्ये महागाई भत्ता 50%च्या वर गेलेला होता. आता त्या दरामध्ये 25% वाढ करण्यात आली आहे आणि आपण बघतोय केंद्र सरकारने वाढवलं की राज्य सरकारला वाढवावं लागतं. ते चालू असतं कंटिन्यू. आता नवीन वर्गीकरण काय केलं? आधी बघा, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असं होतं. आता पे लेवल केलंय. म्हणजे गट अ चा, गट ब चा, गट क चा, गट ड चा कर्मचारी यांना पे लेवल केले. म्हणजे वरिष्ठ अधिकारी जे असतात ना, क्लास 1 वगैरे, त्यांची लेवल 14 वरचे, सगळे सचिव, प्रधान सचिव दर्जाची लेवल 14च्या वरची. अधिकारी गट जो आहे ना लेवल 12 आणि 13, उपसचिव, सहसचिव दर्जाचे. त्यानंतर मध्यम अधिकारी जे आहे ना लेवल 9 ते 11, CDPO, गट ब, राजपत्रित हे सगळे याच्यामध्ये येतात 9 ते 11 मध्ये. पुढे कनिष्ठ अधिकारी 6 ते 8 लेवलमध्ये येतात, पर्यवेक्षिका, सुपरवायझर वगैरे CDPO संदर्भात बोलतोय. आणि कर्मचारी जे असतात लेवल 5 आणि त्याच्या खाली लिपिक, शिपाई वगैरे हे सगळे. तर अशा लेवल सध्या केलेल्या आहेत. ओके, ते तुम्हाला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, आता लेवलनुसार त्या ठिकाणी गोष्टी ठरतात. आता दैनिक भत्ता कशाला म्हणायचं? डेली अलाउन्स. बघा, हे लेटेस्ट मधलं आपण घेतलंय. 7वा वेतन आयोग DA 50% वाढल्यामुळे सुधारित दर आणि तेही वर्ग अ शहरांचे आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. एकतर हे पैसे मिळवण्यासाठी बिलांची आवश्यकता असू शकते, विशेषतः हॉटेल खर्चासाठी, जेवणासाठी सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा चालतं तुमचं. बघा, या ठिकाणी जर बघितलं हॉटेलचा खर्च एक 2250 पर्यंत होता आधी, तो आता 2813 पर्यंत तुम्हाला घेता येतो. जेवणाचा खर्च 1125 पर्यंत घेता येतो. स्थानिक प्रवास 423 रुपयापर्यंत तुम्हाला घेता येतो. आता प्रवासामध्ये बघा, विमान प्रवासाचं सुद्धा तुम्हाला हे भेटतं. पे लेवल 12 आणि त्या पुढचे अधिकारी जे आहेत त्यांना इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास करता येतो. बघा, या वरच्या अधिकाऱ्यांना, कोणी नाही, तुम्ही म्हटले आम्ही क्लर्क आहे, शिपाई आहे, त्यांना नाही चालत. पुढे CDPO हे आहे, समजा विशेष कामासाठी विभाग प्रमुखांच्या किंवा सचिवांच्या परवानगीने विमान प्रवास त्यांना शक्य असतो. नाहीतर मग रेल्वेने जा, बसने जा. रेल्वे प्रवास त्या ठिकाणी लेवल 12+ असेल. AC फर्स्ट क्लास, CDPO वगैरे 9 ते 11 मधले AC सेकंड क्लास, AC म्हणजे 2 टायर, 3 टायर, त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी भत्ता भेटू शकतो. ओके, नियम आहेत, ते बदलत असतात, ते माहीत असले पाहिजे. आता रेल्वे प्रवास किंवा स्वतःची कार, टॅक्सी त्याने जर तुम्ही गेले तर आधी पर किलोमीटर 24 रुपयांनी तुम्हाला पैसे भेटायचे. आता पर किमी 30 रुपयांनी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतात. पुढे स्वतःची दुचाकी, स्कूटर, बाईक असेल तर 15 रुपये पर किमीने तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटू शकतात. तुम्ही तो प्रवास केला, त्याचे सगळं डिटेल जोडल्या तर. आता बदलीबाबतचा नियम काय आहे? एक असतं संयुक्त बदली अनुदान. बदली झाल्यास आता 80% मूळ वेतन, बेसिक पे एवढी रक्कम त्या ठिकाणी मिळते. जर अंतर 20 किमीपेक्षा जास्त असेल, पूर्वी हे 1 महिन्याचं मूळ वेतन या ठिकाणी होतं. दुसरं, सामान वाहतूक करायची आहे तुम्हाला, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, स्वतःचं सामान नेण्यासाठी आता अंतराभर हुकूम पर किमी रेट पैसे मिळतात. लेवल 6च्या वर रुपये 50 किमीच्या म्हणजे आता वाढून ते 63 झालं आहे, तेवढं मिळू शकतं. सामान वाहतूक करायचं असेल तर या रेटने तुम्हाला त्या ठिकाणी पैसे सरकार देतं. तर ती बिलं टाकावी लागतात, ट्रान्सपोर्टची बिलं जोडावी लागतात, तर तुम्हाला ते भेटतं. ओके, पुढे कुटुंबाची व्याख्या काय आहे हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी कुटुंब कशाला म्हणणार? एकतर कुटुंबामध्ये 2 मुलाचं बंधन आहे. तिसरं अपत्य चालणार नाही. 2005 नंतर तिसरं मूल असेल सवलती मिळणार नाही. मोठं कुटुंब असेल तुम्हाला सवलत नाही भेटत. बिलाची अट, लेवल 8च्या खाली कर्मचाऱ्यांना हॉटेल जेवणाचं बिल देण्याची गरज नाही आहे. स्वतःचं सेल्फ डिक्लेरेशन द्या, तुम्हाला भेटून जाईल. परंतु CDPO लेवल 9च्या वरचे आहेत त्यांना हॉटेलचं बिल सादर करावं लागेल. पुढे दरवाढ, DA 50%च्या वर गेल्यावर भत्त्यामध्ये 25% वाढ होते. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे तुम्हाला CDPOच्या डिपार्टमेंटल एक्झामसाठी. यावर कसाही उलटापालटा प्रश्न येऊ शकतो, ते तुम्हाला देता आलं पाहिजे. अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन थोडक्यात होते, याच्यात खूप सारे अपडेट येत असतात, त्यावर पुढे काही लेक्चर्स मी घेईल. पण तुम्ही याचे सगळे बेसिक, मला वाटतं जवळपास 10 जे आपले तुमचे नियम आहेत
ॲक्ट आहेत त्याच्यावरचे 10 सेशन्स मी तुमची घेतलेली तुमच्या बॅचमध्ये सगळे अपलोड केले क्रमाने. त्याचे PDF अपलोड केले, बेसिक रूलचे PDF केले, त्याचे शॉर्ट नोट्स केले आणि त्याच्यावरचं व्हिडिओ लेक्चर केले. मी जो शब्द दिला आहे तो पाळला. सुरुवातीला ॲडमिशन घेताना काही जणांचे मला कॉल आले होते, मेसेज आले होते या नंबरला की सर तुम्ही हे सगळे जे आम्हाला ॲक्ट आहेत याचं सोप्या स्वरूपात आम्हाला नोट्स देणार का? PDF येस देणार म्हटलो होतो. दुसरं त्याच्यावरचे लेक्चर घेणार का? येस घेणार म्हटलो होतो. थोडं लेट झालं पण परीक्षेच्या आधी मी सगळं करून तुम्हाला परफेक्ट दिलेलं आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अभ्यासकर टॅब डाउनलोड करून घ्या. अजूनही पेपर 1 आणि पेपर 2 मधले लेक्चर्स नवीन अपलोड होत राहतील. काही लाईव्ह होतील. परीक्षेजवळ आल्यावर मी आणखी याच्यावरचे काही सराव पेपरसुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे तुम्हाला शब्द दिला आहे त्यापेक्षा जास्त देत राहणार. ओके, थांबूया. लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.